आता ह्याला इकडे घेऊन या, ह्याला इकडे घेऊन या dy ला काय होतं बघा रे 2y 2y dy by dx minus dy by dx is equal to किती आहे 2x. इथून काय कॉमन निघतं रे dy by कॉमन निघतो की 2y minus 1 तर काय झालं रे आहे dy by dx is equal to किती आहे 2x ला आहे का. इथून dy by dx कॉमन काढला, इथं किती राहिलं 2y, इथं काही नसतं म्हणजे काय असतं रे 1 राहतो. इथं किती आहे dy by dx बरोबर किती आहे 2x आहे अपॉन किती आहे इथे किती झालं हे 2y minus किती झालं 1. हे तुमचा आन्सर झाला. dy by dx बरोबर किती dy by dx is equal to 3 2x अपॉन किती 2y minus 1. लिहा तर किती आहे x स्क्वेअर प्लस किती आहे sin x आहे प्लस किती आहे 1/x स्क्वेअर आहे. आता डायरेक्ट करा y चा डेरिव्हेटिव्ह किती झाला dy by dx झाला, x स्क्वेअर चा किती झाला 2x झाला प्लस sin x चा किती झाला cos x झाला 1/x चा किती झाला -2 किती होतं रे x क्यूब होतं. बोल माहिती आहे ना तुम्हाला काय माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x raised to n 1/x raised to n is equal to minus n अपॉन काय झाला x raised to किती आहे n plus 1 आहे. मला सांगा x चा किती झाला रे 2x झाला, sin x काय झालेला आहे cos x झाला -2 इथे किती आहे x क्यूब झाला. इथे n कुठला घेतला मायनस n म्हणजे 2 घेतला, 2 अधिक 1 म्हणजे 3 झालं. अशा पद्धतीने तुमचं काय झालं हे dy by dx झालं 2x cos x minus 2 काय झालं आन्सर होतं तुमचं हे सी आन्सर आहे. ओके आता इथे आहे बरोबर पण आणखी एक कन्फ्यूज आहे. तुमचा पहा y इक्वल टू हे आहे हे पहा y इक्वल टू काय झालं रे x tan x y इक्वल टू किती आहे x tan x आहे. त्याला आपण काय म्हणूया इक्वेशन 1 म्हणूया. त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा y चा डेरिव्हेटिव्ह काय झाला रे dy by dx झाला. पहिल्याला ठेवलं दुसऱ्याचं काढलं tan चा डेरिव्हेटिव्ह किती झाला sec² x झाला प्लस दुसऱ्याला ठेवलं tan x ला ठेवलं आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढला x चा काढला किती आला x चा डेरिव्हेटिव्ह झाला 1 आला आहे का नाही. दिस इज इक्वल टू x आणि तो माहिती आहे तुम्ही 1 प्लस tan स्क्वेअर इक्वल टू काय होणार आहे किती होतो sec² होतो 1 प्लस tan स्क्वेअर इक्वल टू किती होतो sec² होतो किंवा sec² इक्वल टू काय होतं 1 प्लस किती होतो tan x होतो. ओके हे तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याला इथं काय काय बघा रे इथं किती x आहे इथे किती आहे sec² x आहे इथे किती आहे tan x आहे. तर आपल्याला काय करता येईल पहा याचं रूपांतर आपल्याला करता येईल का कशामध्ये रूपांतर आपल्याला इथे किती आहे रे याचं रूपांतर करा बरं भाऊ कशामध्ये करता sec² म्हणजे 1 किती आहे रे cos² झाला प्लस tan x म्हणजे काय झालं tan x म्हणजे काय झालं रे sin x भागिले काय झाला cos x झाला. आता मला सांगा याचा आणि याचा LCM किती येतो रे LCM येतो cos² x LCM किती येतो cos² x. हे छोटा हे मोठा छोट्याने मोठ्याला भाग जातो किती ह्याला डिवाइड करा किती राहतो रे 1 येतो किती येतो 1 येतो 1 ने याला मल्टिप्लाय करा किती झालं x आला यांनी याला डिवाइड करा cos² कसं एक cos होतं त्या cos ने याला मल्टिप्लाय करा काय झालं मग sin x इनटू काय झालं रे cos x. व्हॉट इज दिस दिस इज dy by dx. अशा पद्धतीने dy by dx is equal to हे पहिले लिहा नंतर लिहा वेळचे मत चालतो a अधिक b घ्या b अधिक a घ्या 2 अधिक 3 घ्या 3 अधिक 2 घ्या काही फरक पडत नाही. मग काय करा sin x cos x plus x
अपॉन किती आहे cos स्क्वेअर x. तर हे तुमचं काय झालं आन्सर झालं. दिस इज युअर आन्सर. हे आता कोणतं आहे हे आहे. इथं सुद्धा ते मी cos केलेलं गुणाकार करतो 2 गुणिले 3 काय 3 गुणिले 2 काय sin x * cos x काय cos x * sin x काय काही फरक पडत नाही. तरी परंतु तुमच्या डोक्याला समाधान होण्यासाठी cos ला केलेले काही अडचण cos x * काय आहे sin x आहे आणि प्लस किती x आहे अपॉन किती आहे cos स्क्वेअर x आहे. हे तुमचा आन्सर आहे. आन्सर कोणता तुमचा डी आन्सर आलेला आहे. ओके लक्ष सर्वांनी पुढे लक्ष द्यायचं. f of x किती आहे एवढा हे sin x आहे नाही का sin x प्लस किती आहे cos x आहे आणि खाली काय आहे sin x मायनस किती आहे cos x आहे. चला f ऑफ x म्हणजे काय आहे हे डिनॉमिनेटर आहे हा न्यूमरेटर आहे. डिनॉमिनेटरला ठेवा डिनॉमिनेटरला ठेवा cos x sin x मायनस किती आहे cos x आहे sin x मायनस किती आहे cos x आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढा कोणता काढा त्या न्यूमरेटरचा काढा काढा आपण आहे की नाही. चला sin चा किती येतो रे sin चा डेरिव्हेटिव्ह किती येतो cos x येतो cos चा किती येतो रे मायनस sin x येतो. हे जर ठेवला अंशाचं काढलं मायनस तर हे अंश ठेवा आणि छेदाचं काढा sin चा डेरिव्हेटिव्ह किती झाला रे cos x झाला cos x डेरिव्हेटिव्ह किती झाला रे प्लस sin x झाला. ओके होल डिवाइडेड बाय होल चा काय करा करा sin x मायनस किती रे cos x चा काय आहे वर्ग आहे एकडे त्याचं काय आहे वर्ग आहे. पाहूया का होते कुठं आहे का तर दिसतच नाही ठीक आहे. एक दिसतं बरोबर कुठं दिसत नाही याचा अर्थ जर नाही वेळ कधी असेल तर सांगून टाकायचं पॉईंट दिसत नाही आहे कुठं नाही समजा वेळ तुम्हाला कमी आहे हे आन्सर यायला पाहिजे इथं पण नाही इथं पण नाही इथं पण नाही म्हणून हे आन्सर आलं का. आणि सोडणार आहे नंतर सर्व पण तुम्हाला वेळ कमी आहे बाबा कमी वेळेमध्ये आन्सर करेक्ट काढायचं तुम्हाला. ह्या छेदामध्ये पण नाही ह्याच्यामध्ये पण नाही त्याच्यामध्ये पण नाही म्हणून काय करायचं ते बघा हे काय झालं रे sin x आहे इथे किती आहे रे sin x मायनस किती आहे cos x आहे त्याचा काय होतं रे वर्ग होतो आहे का नाही. मग आता काय झालं आता पहिल्याला दुसऱ्याला पहिल्याला दुसऱ्याला असं कुणाला लागत असतं. गुणाकार माहिती आहे गुणाकार करायचं पहिल्याला दुसऱ्याला sin x * cos x म्हणजे काय झालं रे sin x cos x झाला sin x * मायनस काय झालं हे sin स्क्वेअर x झालं मायनस इंटू हे मायनस काय झालं रे cos स्क्वेअर काय झालं x झालं मायनस इंटू मायनस प्लस हे sin x cos x झालं. ओके त्यानंतर हे बघा रे त्यानंतर हे मी असं करू शकतो मायनस लिहितो इथं आणि हे पण आणि ते पण कसं आहे रे वर्ग आहे a अधिक b हे मायनस आठवला पण ना एक कंस दोन वेळा आहे a अधिक b म्हणजे a अधिक b चा वर्ग a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग म्हणून sin चा वर्ग अधिक a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab sin x cos x असंही तुम्हाला लिहिता येईल a वर्ग अधिक b वर्ग प्लस 2ab आहे का नाही. तर याचं उत्तर किती आलं रे 1 आलं. आणि जर आपण मायनस कॉमन काढला परिणाम हे बघा रे हे 2 आहेत ना हे आणि हे म्हणजे काय झालं रे 2 sin x cos x झालं. मायनस जर कॉमन काढला तर हे कसे होते रे प्लस होते किती होते हे sin स्क्वेअर x प्लस किती होते हे cos स्क्वेअर x होते आणि हे मायनस याच्यासाठी काय घ्या 1 घ्या आणि इथे किती रे 2 sin x cos x असेल अपॉन इथं काय तरी sin x cos x चं काय होतं रे वर्ग होतं. आता ह्याचं उत्तर पण किती येतं 1 येतं sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर 1 येतं म्हणजे काय झालं पहा तो काय हे 2 sin x cos x ह्याचं उत्तर किती ना रे 1 आलं किती आलं रे
1 आलं, -1 आलं की नाही, हे -1 आलं. परत हे -ने ला मल्टिप्लाय करा, मायनस किती 1 -2 sin x cos x पॉवर किती आहे आपण असे येते sin x cos x त्याचं काय होतं रे वर्ग हे +2 sin x cos x आणि -2 sin x cos x कॅन्सल होतं आणि दिस इज dy/dx dy/dx इज इक्वल टू -1 म्हणजे जरा ते -2 झाला पॉवर किती आहे पहिले sin x cos x काय होतं वर्ग होतं असा अर्थ कुठंच नाही काय कुठंच नाही -2 आहे पण खाली काय खाली ऑप्शन मध्ये बरोबर किती कमी sin x आहे ना रे मी ऑप्शन चुकून लिहिले इथं मायनस आहे इथं मायनस आहे ते ऑप्शन तुमचं पहिलंच बरोबर आहे ऑप्शन पहिलंच तुमचं बरोबर आहे ओके आता इकडे या पोरींनो इकडे या नॉट बॉडीली मेंटली कम हियर आता इथं बघा इकडं काय होतं बघा इथं हे sin y is equal to x into किती आहे रे sin a plus किती आहे y आहे a plus किती आहे y आहे ठीक आहे बरोबर चला आता आपण काय करूया कॅल्क्युलेशन करूया आहे की नाही चला डेरिव्हेटिव्ह काढायचं काय होतं sin y चा डेरिव्हेटिव्ह किती होतं रे cos y आणि dy/dx इक्वल टू इथे किती आहे पहिल्याला ठेवलं इथे किती आहे पहिल्याला ठेवलं दुसऱ्याचा काढा पहिल्याला दुसऱ्याचा काढा cos ऑफ किती रे a + y ठीक आहे नी आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ a + y याचा 0 y चा किती होतं रे dy/dx पहिल्याला ठेवलं दुसऱ्याचं काढलं दुसऱ्याला ठेवा पहिल्याचा काढा कोणाचा काढा रे पहिल्याचा काढा म्हणजे x किती येतो रे 1 येतो x किती सॉरी 1 येतो x किती येतो 1 येतो x किती येतो 1 येतो याला इक्वेशन 1 म्हणा पोरांनो आणि इक्वेशन 1 वरून 2 असं म्हणता येतं हे काय करता येईल sin y/x इज इक्वल टू किती आहे रे sin a + y हे बघा खाली काढलं sin y/x is equal to sin a plus y a plus sin a plus y साठी तुम्हाला काय करता येतं sin y/x पण घेता येतो वेळ प्रसंगाला येतं ना चला पुढे बघा इथं कोण आहे cos y dy/dx आहे हे पण आहे बाय इथे हे पण आहे घेऊन यायचं इकडे घेऊन bring this here काय होतं रे cos y dy/dx minus x cos of किती रे a plus y इथे किती होतं रे dy/dx is equal to sin a plus किती आहे y sin a plus किती आहे y आहे चला आता एक काम करा तुम्ही काय काम करणार आहात इथून dy/d इथून dy/d कॉमन काढणार आहात काय होतं बघा तर हे cos y minus x cos a plus y इथून मी काय केलं रे dy/dx कॉमन काढला इथे किती रे sin a plus काय आहे sin a plus y आहे आता इकडे या पोरांनो इकडे कुठे येतात रे माहिती या sin y का नाही sin y इक्वल टू काय रे x sin किती रे a plus इकडे घेऊन येतात sin y/sin a plus y is equal to x तर x ची किंमत किती झाली x ची किंमत किती झाली sin y/sin a plus y झाली तर मला सांगायचं काय तुम्हाला इथं बघा cos y या x च्या ठिकाणी ते येऊन टाका काय येऊन टाका sin y by sin a plus cos a plus y हे dy/dx is equal to sin a plus y कुठून किंमत घेतली परत नाही घेतली बघा इथे x ची किंमत किती लिहिली आपण sin y/sin a plus y घेतलेलं आहे
ओके, आता पुढे पहा काय होतं. पुढे काय होतं बघा, इथं किती रे 1 आहे. आता इथं काय झालं, नसावी काय आली रे साईन आली. नसावी किती आली, साईन आली. ह्यानी ह्याला गुणलं पाहिजे, ह्यानी ह्याला गुणलं पाहिजे, ह्यानी ह्याला गुणलं पाहिजे. याबरोबर आहे साईन साईन a प्लस y, साईन a प्लस y आणि हे कॉस कॉस y. परत हे कॉस केले घ्या, कॉस a प्लस आणि इथे काय झालं रे साईन y झालं. हे काय झालं रे dy y dx झालं. e इक्वल इथे किती आहे साईन a प्लस किती रे y झालं. साईन काय झालं a प्लस. बरोबर काय अडचण कोणाला, सर्वांना समजलेला आहे इथपर्यंत काही अडचण नाही. आता पुढे बघा, when you was in 11th we have seen that काय seen रे sin a plus b equal to sin a cos b plus cos a sin b. सूत्र आहे sin a into cos b plus cos a into sin b is equal to sin a plus b. याचा फॉर्म्युला आहे. असं असेल तर असं लिहिता येतं, असं असेल तर असं लिहिता येतं. बरोबर आहे. हे प्लस आहे, इथं प्लस. आता इथं जर आपण काय घेतलं मुलींनो, इथं जर आपण मायनस घेतलं, इथं पण काय येईल रे मायनस येईल. आहे का नाही. साइन ए मायनस बी बरोबर साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. आहे का नाही. बरोबर आहे. आता इथं बघा साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी बरोबर साइन ए मायनस बी, साइन ए मायनस बी. आता पहा साइन 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 ए साइन ए साइन ए मायनस बी बी हे बी. ठीक आहे ना. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, साइन ए मायनस बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, साइन ए मायनस बी. हे मोठं साइन कॉस मायनस साइन कॉस म्हणजे साइन ए मायनस बी. आणि हे खाली आहे, खाली खाली आहे ते वर जातं. म्हणजे काय झालं हे dy बाय dx इज इक्वल टू खाली sin a प्लस y, e प्लस y म्हणजे sin a प्लस y चा काय होतं रे sin a प्लस y चा काय होतं, काय होतो स्क्वेअर होतो. काय होतो स्क्वेअर होतो. आता पुढे पहा, आपण जर हे ब्रॅकेट काढलं, आपण जर हे ब्रॅकेट काढलं तर हा मायनस y आणि प्लस काय होतो कॅन्सल होतो. इथं काय राहतो फक्त sin a राहतो, sin a dy बाय dx इज इक्वल टू इथं किती राहतो sin स्क्वेअर a प्लस y राहतो आणि हे इकडे येतो असा dy बाय dx इज इक्वल टू sin स्क्वेअर a प्लस y बाय sin. तर dy बाय dx इज इक्वल टू किती आहे sin स्क्वेअर a प्लस y बाय sin a आहे. sin स्क्वेअर a प्लस y बाय sin a आन्सर किती आला रे c आलेला आहे. ओके, हे बघा तुम्हाला काही अडचण नाही. क्लियर हे पहा एमसीक्यू काय म्हणतोय पहा रे. हे पहा इथं सोल्युशन आहे f ऑफ x किती आहे तुमच्याकडे बघा हे मायनस आहे बघितलं 25 मायनस x चा वर्ग आहे. त्याला f ऑफ x आणि हा किती रे f ऑफ 1 आहे. f ऑफ 1 f ऑफ 1 तुमचा अर्थ असा झाला ज्या ठिकाणी काय आहे x आहे त्या ठिकाणी 1 ठेवा. 25 आहे आणि मायनस किती 1 चा वर्ग म्हणजे 1 हे मायनस 24 किती होतो एक मायनस किती होतो 24 हे झालं किती f ऑफ 1 झालं. ओके आलं सर्वांच्या. तर ही व्हॅल्यू काढा असं तुम्हाला त्याचा प्रश्न आहे.
बरोबर आहे. लिमिट x टेंड्स टू 1 f of x minus f of 1 upon x minus 1 is equal to काय आहे ते तुमचं आन्सर तुम्हाला मी विचारलं. काय करायचं तुम्ही पोरांनो असं करायचं हे लेट करायचं लेट f of x हे जे आहे ना त्याला लिख दे की काय करायचं लिहिलं लिमिट किती आहे x टेंड्स किती आहे 1 आहे f of x माइनस किती आहे f of 1 अपॉन किती आहे x minus 1 is equal to पोरांनो तुम्हाला एक रूल आहे कोणता रूल आहे जेव्हा इथं आपण 1 ठेवला लिमिट मध्ये नियम आहे जेव्हा आपण लिमिट ठेवला न्यूमरेटर 0 डिनॉमिनेटर 0 असेल तेव्हा काय केलं पाहिजे एल हॉस्पिटल रूल वापरला पाहिजे. जर आपण इथं ही x टेंडिंग्स टू 1 आहे टेंडिंग्स टू म्हणजे x ची किंमत 1 ठेवा ही 1 झाली हे 1 झाली हे झाले ते 1 मायनस 1 झाला 0 जर 1 ठेवले f of 1 minus f of 1 हे पण झालं आणि 0 झालं म्हणून काय केलं पाहिजे एल हॉस्पिटल रूल वापरला पाहिजे. आता एल हॉस्पिटल रूल काय सांगतो वरच्याचा डेरिव्हेटिव्ह काढणे आणि खालच्या डेरिव्हेटिव्ह काढणे इथं कोशंट रूलचा वापर करायचा नाही. डेरिव्हेटिव्ह काढताना जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल तर आपण काय करतो कोशंट रूल वापरतो. इथं वापरायचं नाही वरच्याचा काढायचा खालच्याचा काढायचा हेच नाव आहे एल हॉस्पिटल रूल. आता मी काय करतोय हे इथं घेतोय लिमिट x टेंडिंग्स टू किती आहे 1 आहे किती आहे 1 आहे. मग आता काय झालं नाही याचा डेरिव्हेटिव्ह झाला f of x काय झाला f dash of b झाला आणि x झाला किती झाला f dash of काय झाला x झाला f dash of काय झाला x झाला आणि याचा डेरिव्हेटिव्ह झाला रे याचा डेरिव्हेटिव्ह झाला 0 याचा डेरिव्हेटिव्ह झाला 0 झाला ना ह्याचा किती झाला x चा 1 झाला ह्याचा किती झाला 0 झाला. तुम्हाला काय लावू फक्त या लिमिट x टेंडिंग्स टू 1 f dash of x एवढं झालं. मग आपल्याला पोरांना काय माहिती नाही रे f dash of x माहितीच नाही आपल्याला कुठं माहिती आहे माहित नाही. मग काय करायचं आपण इथं f dash of x काढून घ्या f of x किती आहे हे आहे किती आहे हे आपल्याकडे 25 मायनस x वर्ग आहे. f dash of x म्हणजे काय f dash of x म्हणजे हे मायनसला मायनस कसं राहील आणि रूट ऑफ f of x 1/2 रूट ऑफ f of x 1/2 रूट म्हणजे 1/2 रूट ऑफ 25 मायनस x वर्ग आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह किती होतो 25 चा 0 आणि मायनस x वर्ग किती होतो मायनस किती होतो 2x होतो हे मायनस आणि हे मायनस काय झालं प्लस 2x अपॉन 2 इन ब्रॅकेट किती होतं 25 मायनस किती होतं x वर्ग हे 2 गेले हे झालं f dash of x ची किंमत झाली आहे का नाही. आता इकडे यावर काय इथे सूत्र घ्यायचे हे किती आहे हे बरोबर लिमिट x टेंड्स किती आहे 1 आहे f dash ची किंमत किती घ्यायची x अपॉन किती आहे x अपॉन 25 मायनस किती x वर्ग आहे हे बरोबर x ची किंमत किती घ्यायची आपल्याला 1 ठेवायची इथं काय ठेवा 1 ठेवा इथं काय ठेवा 25 आहे मायनस किती x वर्ग येईल 1 अपॉन किती 1 अपॉन किती आहे 24 1 अपॉन किती होतं 24 1 अपॉन 24 हे असे काढले ओके. आता इकडे या इकडे या हे y चा वर्ग म्हणून किती रे x चा वर्ग प्लस किती आहे b आहे y आता y चा डेरिव्हेटिव्ह किती सांगा पाहू dy बाय dx ये x चा वर्ग किती होतो 2ax a कॉन्स्टंट आहे ना x चा काय झाला 2x झाला b चा काय झाला 0 झाला. तर मग आता तुम्हाला ते प्रश्न विचारला x ची किंमत किती घ्या 2 घ्या dy by dx आहे तर x is equal to 2 into a into 2 into 2 म्हणजे झालं रे 4a झालं. चला बघा इथं
4a झालं. समजलं का? आन्सर किती आलं? ए आन्सर. ओके, x² + y² + sin y किती आहे? 4 आहे. मग काय होते दादा? काय होतं? x² y² sin y किती होतं रे? 4 होतं. किती होतं? 4 होतं. आता सांग काय करायचं? हे पहिलं बघा, d2y dx² म्हणजे 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढणे. किती वेळा काढणे? चला याचं काढा. एक वेळा काढा. पहिलं एक वेळा काढायचं. x वरचं किती झालं रे? 2x झालं. y वरचं काय झालं रे? 2y dy/dx प्लस sin y चं काय झालं? cos y आणि y चा डेटा किती होतो? dy/dx. कोणता किती झाला रे? 0 झाला. आपलं एक वेळेस डेरिव्हेटिव्ह काढून झालं. आपल्याला 2 वेळा ह्याचा अर्थ काय? d2y/dx दोन वेळा काढला पाहिजे. आता एक काम करा, हे पद हे प्लस आहे पुढे घेऊन चला इथून dy/dx कॉमन काढा. हे बघा 2y + cos y या दोघातून मी काय केलं रे? dy/dx कॉमन काढलं. आता हे प्लस 2x आहे. किती होते इथे? -2x होतं. इथे किती आहे? dy/dx इथे किती आहे? -2x आहे. अपॉन किती रे? 2y प्लस किती y झालं? cos y झालं. आहे की नाही? आता काय करा? पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढा. पुन्हा एक वेळा डेरिव्हेटिव्ह काढा. काढा पाहू. y साठी 2y/dx स्क्वेअर याला बनायचं छेद, याला बनायचं अंश. छेद ठेवला 2y प्लस किती रे? cos y. अंशाचं काढा. इथे डेरिव्हेटिव्ह काढा. किती तरी वाटल्यास काय करतो? पहिले मी हे मायनस बाहेर घेतो. ठीक आहे ना? मायनस काय करतो? बाहेर नाही. मायनस बाहेर ठेवला ना की छेद ठेवला. अंशाचं काढा. 2x किती झाला? 2 झाला. मायनस अंश ठेवा. ठेवला अंश. छेदाचं काढा. 2y चा डेरिव्हेटिव्ह झाला रे? 2y चा डेरिव्हेटिव्ह झाला 2 * dy/dx. 2 * dy/dx प्लस मायनस असते का? cos चा डेरिव्हेटिव्ह होतो रे? sin y dy/dx. पहा मी काय केलं? मी काय केलं? पहिलं छेद ठेवला, अंशाचं काढलं, मायनस अंश ठेवला, छेदाचं काढलं. बरोबर आहे? आता पुढे बघा. भागिले काय केलं आपण? छेदाचं वर्ग केलं. भागिले काय केलं? dy/2y किती cos y. असं काय केलं आपण? इथं वर्ग केला. काय केला? वर्ग केला. आता इथे पहा पोरांनो, इथे किती रे? मायनस आहे. तसंच ठेवतो मी. इथे ह्या दोन इकडे आहे. दोन इकडे आहे. दोन ह्याला गुणाकार करा. किती होतं रे? 2 इन ब्रॅकेट किती y 2y प्लस किती रे? cos y. ठीक आहे. आता इथे हे मायनस आहे. इथे किती रे? हे मायनस आहे. इथे किती झालं? हे 2x झालं. मी काय केलं ते? इथून 2 मायनस sin y. 2 मायनस sin y. इथे काय झालं? dy/dx. समजलं तुम्हाला? मी काय केलं? इथून आणि इथून dy/dx कॉमन काढले. इथं 2 मायनस काय राहतो? sin y राहतो. 2 मायनस काय राहतो? sin y राहतो. ओके. त्याचा छोटा कंस करा. एक छोटा कंस झाला. ते मोठ्या कंसामध्ये इथं बघा रे. इथे किती आहे? 2y प्लस किती आहे? cos y. त्याचा काय होतं रे? वर्ग होतो. आता पुढे बघा. dy/d2y किती रे? dx² ही मायनस आहे बाहेर. मध्ये पहा इथे किती आहे? इथे किती आहे? 2 आहे नाही का? 2 आहे. तर इथे किती आहे? 2y प्लस किती y? cos y आहे. मायनस किती रे? मायनस 2x आहे. आणि 2 मायनस किती रे? sin y आहे. आणि dy/dx ची किंमत हे असं आहे. हे बघा. सो dy/dx मायनस 2x अपॉन हे असं. किती रे? हे 2y प्लस किती y? cos y. ह्याची किंमत आली
dy by dx पण आलं हे 2x अपॉन किती 2y प्लस किती आहे cos y dy by dx इथं काय आहे इथं कोण आहे dy by dx किती आहे हे मायनस 2x इनटू किती अपॉन किती आहे अपॉन किती आहे अपॉन किती 2y 2y प्लस किती y झालं हे cos y झालं मग किती झाले हे मग किती झाली हे dy by dx ची किंमत झाली dy by dx ची किंमत झाली अपॉन हे आहे त्याला होल डिवाइडेड बाय किती रे 2y प्लस किती आहे cos y याचं काय होतं रे याचं काय होतं वर्ग होतो याचं काय होतं वर्ग होतो बरोबर आहे तर हे झालं तुमची किंमती आता तुम्हाला ते मी पॉइंट दिलाय पॉइंट काय दिला पहिली किंमत x असते दुसरी किंमत काय असते रे y असते पहिली x असते दुसरी काय असते y असते x च्या ठिकाणी x ची y च्या ठिकाणी y ची किंमत ठेवून टाकायची चला मायनस इथं मी 2 लिहिलं इथं y ची किंमत घेतली की झालं रे 0 झालं y ची किंमत आहे ना प्लस किती झालं रे cos 0 प्लस cos 0 मायनस किती आहे 2 मायनस 2 into मायनस 2 नाही का मायनस 2 into मायनस 2 हे मायनस होत आहे ना एक काम करतो मी मायनस 2 घेतो आणि हे 2 into मायनस 2 असं येतं तर डायरेक्ट 2 मायनस किती रे y ची किंमत 0 आहे आणि किती 0 आहे सर मायनस 2 into किती मायनस 2 झालं अपॉन 2 into 0 म्हणजे 0 झालं cos 0 झालं ओके आणि होल डिवाइडेड बाय किती होतं 0 0 प्लस किती cos 0 काय होतं बरोबर आणि तुम्हाला माहिती पाहिजे काय माहिती पाहिजे cos 0 ची किंमत बदलणार नाही sin 0 ची किंमत किती आहे 0 आहे आता काय करायचं मायनस पॉईंट ठीक आहे इथं बघा रे किती किंमत कोणाची रे कोणाची किंमत आहे cos 0 ची किंमत किती आहे 1 आहे cos 0 ची किंमत किती आहे 1 आहे इथं काय लिहिलं मी 2 लिहिलं 0 प्लस 1 लिहिलं ठीक आहे मायनस इथं काय लिहिलं मी इथं काय लिहिलं बा मायनस 4 लिहिलं 2 मायनस किती रे 0 येईल इनटू इथं किती आहे मायनस 4 आहे अपॉन किती 0 प्लस किती आहे 1 आहे ओके अपॉन इथे किती आहे 0 प्लस 1 काय होतं रे इथे किती मायनस झालं इथे किती 2 0 प्लस 1 म्हणजे 1 1 into 2 म्हणजे 2 झालं मायनस आहे की नाही सर्व गुणाकार आहे काय काय सर्वांचा गुणाकार 2 into 2 मायनस 8 झालं मायनस 8 से मायनस किती 4 मायनस किती आहे 4 आहे अपॉन किती रे 1 आहे अपॉन किती रे 1 आहे इज इक्वल टू मायनस किती किती आहे 2 मायनस इंटू मायनस काय झालं प्लस हां मायनस इंटू मायनस काय झालं प्लस 32 32 by 1 मायनस 8 चौक 32 ना मायनस 13 प्लस 13 कोणतरी 2 minus minus double minus sin अच्छा तिन्ही ह्याला मायनस आहे ना तिन्ही या ब्रॅकेट मध्ये मायनस आहे मायनस 2 मायनस 30 आन्सर हे मायनस फक्त यासाठी आहे कोणासाठी आहे हे मायनस कोणासाठी पुढे गेलो पुन्हा पाहून घ्या हे मायनस प्लस झालं minus also for first option A.